श्री गृहमंत्री आणि सहकार मंत्री छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दिनांक 15 फेब्रुवारी रोजी येत आहेत। माननीय अमित शाह साहेबांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या लोकसभेसाठी ते प्रचाराची सभा घेणार आहेत। सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मंचावरती होणार आहे आणि हे सभा यशस्वी व्हावी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कामाला लावलेलो आहोत। साधारण 1 लाखाच्या आसपास लोक जमतील। 370 सारखा कलम हटवल्यानंतर त्याचबरोबर आणखी बरेच काही चांगले म्हणजे इंडियन IPC हटवल्यानंतर भारतीय न्याय म्हणजे सर्व कायदे बदलल्यानंतर अमित शाह साहेब पहिल्यांदाच येत आहेत म्हणून त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे लोकांमध्ये। आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की त्या आपण सर्वांनी महायुतीचे घटक पक्ष आम्ही त्यांना बोलवणार आहोत। ते देखील दावा करतात त्याच्यावर मी काही बोलणार नाही, तो पक्ष ठरवेल, पण आम्ही आमच्या मित्रपक्ष सगळ्यांना बोलवणार आहोत। पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनापासून आभार। आजची पत्रकार परिषद आपल्याला माहिती आहे की देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 तारखेला जाहीर सभेसाठी येणार आहेत आणि ही सभा आपण छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यभागी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे तिथे आपण घेण्याचं आयोजित केलेलं आहे। आणि ह्या पत्रकार परिषदेच्या संबंधी अजून डिटेल आपल्याला माहिती देतील। मी डॉक्टर कराडांना विनंती करतो की आपण उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे आमच्या लोकसभेचे महाराष्ट्राचे संयोजक माननीय श्रीकांतजी भारतीय, आपल्या राज्याचे मंत्री पूर्वचे आमदार माननीय अतुलजी सावे आणि या क्लस्टरचे प्रमुख अहमदनगर, संभाजीनगर आणि जालना चे प्रमुख अतुलजी सावे, महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री माननीय संजयजी केनेकर, सहप्रमुख प्रवीणजी घुगे, शहर अध्यक्ष श्रीजी बोराळकर, ग्रामीणचे अध्यक्ष संजयजी खांबायते, ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष सुहासजी शिरसाट, आमचे संभाजीनगर लोकसभेचे संयोजक समीरजी राजूरकर, हे मुद्दामच सांगतो आता हे सगळे आमचे पदाधिकारी, तसेच संभाजीनगर पश्चिम विधानसभेचे प्रमुख राजीव शिंदे आणि पत्रकार मित्रांनो, आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक 15 फेब्रुवारीला आपल्या शहरामध्ये देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री माननीय अमित भाई शाह यांची जाहीर सभा आयोजित केलेली आहे। ही जाहीर सभा लोकसभेच्या तयारीचीच आहे। माननीय शाह साहेबांचा दौरा जर पाहिला तर सकाळी 11 वाजता ते अकोल्याला येतील। अकोल्याला पक्षाचे पदाधिकारी आणि कोर कमिटीची ती बैठक घेतील। नंतर दुपारच्या वेळेस साधारण 3-4 वाजता जळगावला येतील। जळगावमध्ये युवा संमेलन असेल आणि नंतर संभाजीनगरला येतील। संभाजीनगरला मात्र जनतेची म्हणजे जाहीर सभा आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांची ही दुसरी टर्म एप्रिलमध्ये संपते आणि तिसरी टर्म सुरू होते। त्यासाठी भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक मागच्या 3 वर्षापासून काम चालू केलेले आहे। पण महाराष्ट्रामध्ये 12 क्लस्टर केलेले आणि हे आपलं जे क्लस्टर आहे तर हे क्लस्टरमध्ये 3 लोकसभा आहेत, जालना, संभाजीनगर आणि अहमदनगर। आणि ह्या क्लस्टरमध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष एकदा येऊन गेले नड्डा साहेब आणि आता अमित भाईची सभा होतीये। एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे की भारतीय जनता पार्टीला 370 जागा जिंकायच्या आणि NDA सहित जे विविध आमचे मित्र पक्ष आहेत
उदाहरणार्थ शिवसेना असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना, उदाहरणार्थ RPI असेल, अजितदादाचा राष्ट्रवादी आणि बाकी बरेच आहेत. अशा एकंदरीत आम्हाला 400च्या पार जागा जिंकायच्या आणि त्यासाठी पूर्णपणे तयारी आमची झालेली आहे. प्रत्येक लोकसभेमध्ये आमचा प्रभारी नेमलेला आहे, प्रभारी नंतर संयोजक आहे, संयोजक नंतर प्रत्येक विधानसभेला विधानसभा प्रमुख आहे आमच्या संघटनेतून. त्याचबरोबर बूथ रचना या तिन्ही लोकसभेची पूर्ण झालेली आहे. बूथवरती बूथ आमचे गठीत होऊन म्हणजे बूथवरती एका बूथवरती 11ची कमिटी आणि पेज प्रमुख किंवा पन्ना प्रमुख पण झालेले आहेत. हा एक सेक्टर झाला म्हणजे संघटनात्मक पूर्ण तयारी झाली. 10 वर्षामध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जे काम केलं आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून काम झालं, त्यांचे लाभार्थी कोण आहेत, कुणाला त्यांचा मदत मिळाली, त्यांची सुद्धा आम्ही पूर्ण त्यांना मदत आणखी कसं होईल त्यासाठी प्रयत्न करतोय. आपल्याकडे जवळजवळ या 20 लाख वोटरपैकी 13 ते 14 लाख वोटरची यादी आमच्याकडे आहे, ज्यांना माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात जी वेगवेगळ्या योजनेचा फायदा मिळाला. उदाहरणार्थ समजा प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचे 35,000 लोकांना आपल्या शहरातून पैसे मिळाले. बचत गट असतील, बचत गटाच्या बऱ्याच लोकांना, त्याचा आकडा माझ्याकडे नाही पण बचत गट असेल, त्याचबरोबर आयुष्यमान भारत असेल, अशा वेगवेगळ्या योजना त्यांचे सुद्धा आम्ही संमेलन घेणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे की 45 जागा NDAच्या बरोबर राहून एकत्र येऊन जिंकायच्या आणि त्याची सुरुवात आम्हाला अभिमान आहे की आपल्या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांची पहिली सभा त्या निमित्तानं आम्हाला संभाजीनगरला बहुमान दिला म्हणून आम्ही तयारीला लागलेलो. या सभेचं ठिकाण आम्ही ठरवलेलं आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, त्याच्यावरती आम्ही सभा घेणार आणि साधारण अपेक्षा आहे की 1 लाखापेक्षा जास्त लोक, 1 लाख त्याची कशी आम्हाला सांगण्यात आलं, 1 लाखापेक्षा जास्त लोक या सभेला येतील. त्याबरोबर आमचे माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेब सुद्धा येतील. 6 भाजपचं टार्गेट आहे NDAच्या माध्यमातून 45 जागा जिंकायचं. जिंकणारच नाही, ही जागा आम्ही जिंकणार. कसं आहे, ही सभा आमच्या महायुतीची आहे. आमची जी युती आहे त्याचे सगळे घटक याच्यामध्ये असणार आहेत आणि आमच्याबरोबर शिंदेसेना असणार आहे, अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी असणार आहे आणि RPI असणार आहे. सगळे या सभेत उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळे ही सभा आमच्या महायुतीची सभा आहे. त्याच्यामुळे आपण जो निकष लावतात तो योग्य आहे, योग्य आहे. आणि राम मंदिरसाठी प्रत्येक गावातून एक वीट गेली होती. का गेली ती? प्रत्येक गावातला माणूस जेव्हा तिकडे दर्शनाला जाईल तर त्याला वाटलं पाहिजे की यस, या मंदिरामध्ये आमच्या गावाची वीट आहे. तसंच मोदीजी पंतप्रधान झाला, यस, आम्हाला वाटलं पाहिजे की आमच्या शहराचा खासदार हा मोदीजींच्या सपोर्टमध्ये आहे. ही भावना ठेवून आम्हाला एवढी मोठी सभा होणार तर उमेदवार चेहरा तुम्हाला समोर आणावं लागेल ना वारंवार. म्हणजे आता सभा उमेदवार आता सर्वांसाठी, आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की सर्वांनाच या देशातल्या 140 कोटी जनतेला जे परिवार म्हणतात ते माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या नेतृत्वात हे काम होत आहे. म्हणून लवकरच उमेदवार जाहीर करेल संघटन. पण पक्षाने कामाला सुरुवात केलेली आहे आणि पक्षाने कामाला सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 12 क्लस्टर झाले. त्या 12 क्लस्टरची बैठक सुद्धा माननीय अमित शाह साहेब आणि JP नड्डा साहेबांनी घेतलेली आहे. दिल्लीमध्ये बैठक झाली, प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. संघटनामध्ये जे जे काम लागतं निवडणुकीसाठी ती तयारी आमची झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये राजकीय सभा तरी पहिली संभाजीनगरला मिळते आणि पक्षांनी ठरवलेल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा जिंकायची. परिस्थितीत असं दिसते की फॉर्म्युला जो युतीतला असतो कुठलाही इलेक्टिव्ह मेरिट आणि ज्याची जी मागची जागा ती जागा त्याला, तर त्या
गणित आणि ही जागा शिंदे गटाला जायला पाहिजे. तर त्या संदर्भातलं काय चर्चा आहे किंवा काय आणखी भारतीय जनता पार्टीची तयारी? ही सभा इथपर्यंत ठीक आहे, पण पुढचं आता निवडणुका येऊन ठेपल्यात, कदाचित 15 दिवसात नाही, आचारसंहिता. जागा वाटपासंबंधातला निर्णय योग्य त्यावेळेस पार्टी घोषित करेल. आम्ही 48 लोकसभा मतदारसंघामध्ये तयारी करतोय, कारण 48 मतदारसंघामध्ये मोदीजींना हातवर करणारे खासदार निवडून आणायचे. जागा वाटप कोणाला कुठलं तिकीट मिळेल, कोणत्या पक्षाला, ते योग्य वेळेस करू. मिळत नाही तोपर्यंत कोणी काही नसते. खैरेंची उमेदवारी निश्चित झाली तिकडे. हे काही विषय चालत नाही. जो श्रेष्ठी सांगतात त्यानं ते ऐकायचं. आता तुम्ही बघितलं मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कोणाला माहित नाही, नवीन पहिल्यांदा निवडून आलेला पण मुख्यमंत्री करू शकते पाहिजे. त्यामुळे काही असं इथला उमेदवार ठरलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब आमचे उमेदवार आहेत. म्हणजे नाशिकच्या ऐवजी इथून लढणार आहे. नाशिकच्या ऐवजी इथून लढणार का मोदी सरकार? 47 जागावर मोदी साहेब लढणार आहेत. आम्ही म्हणजे मोदी साहेबांकडे पाहून सगळे कार्यकर्ते काम करत आहोत. उमेदवार कोणी असो, कुठल्या पक्षाचा असो, युतीचा महायुतीचाच असेल, त्यामुळे महायुतीचाच उमेदवार असेल. त्यामुळे पुढच्या 4-5 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत या सभेसाठी. म्हणून मला विनंती करायची, तुम्हाला सुरुवातीलाच आम्ही बोलवलं आहे. याची सुरुवात आहे, याच्यानंतर पक्षाची आम्ही बैठक घेतोय. आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन बैठका घेतोय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून माननीय मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षात केलेलं काम हे आम्ही समजून, माहीतच आहे लोकांना. कालच तुम्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये व्हाईट पेपर आम्ही हे केलं. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी लोकसभेमध्ये ठेवला आणि किती देशामध्ये 2014 नंतर भारतामध्ये किती फरक झाला वेगवेगळ्याच्यामध्ये, 2014 पूर्वी काय होतं याचं संक्षिप्त सगळ्यांना सांगितलंय. आणि तेच आता एका मोमेंटोला देश आपला आलेला आहे, त्याच्याहून आता टेक ऑफ घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळ्या महायुतीला जिंकून आपल्याला ही जागा जिंकायची. आता आम्हाला तुमचं सहकार्य पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला थोडं बसावं लागेल, मदत करावं लागेल. वारंवार आपण बसत जाऊ हे 4 दिवस. मोडमध्ये आहोत. त्याच्यामुळे 6 महिन्यापासून पूर्व तयारी सगळी चालू आहे आमची. जसं आत्ताच डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बूथ प्रमुख, पेज प्रमुख, आमचे सुपर वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, या सगळ्यांच्या त्याहून खालपर्यंत आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे सभा होणार आहे ना, म्हणजे गेल्या वेळेस सारखं रद्द वगैरे होणार नाही. नाही 100% सभा होणार. 15 तारखेला झाले होते मागच्या वेळेस, असं अधिकारी सांगतात. मागच्या वेळेस रद्द झाले, 3 कोटी खर्च झाले होते असं सांगतात मनपाच्या. काय सांगतात त्याच्यावर मी काय बोलू. तो सरकारी कार्यक्रम होता आणि तो सरकारचा कार्यक्रम काही आम्हाला त्याच्यातलं नॉलेज नाही तुम्ही, पण हा कार्यक्रम पक्षाचा आहे, आमच्या महायुतीचा आहे. आणि यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळे महायुतीचे नेते सगळे याच्यामध्ये सहभागी होणार. सभेच्या दिवशी उमेदवारी जाहीर होणार आहे का? उमेदवारी त्या दिवशी जाहीर होणार आहे. जवळजवळ डॉक्टर साहेबाचं नाव निश्चित झालेलं आहे का? सध्या सभा होईल, उमेदवारी वगैरेचा काही विषय नाही आहे. आम्हाला ही जागा जिंकायची, संभाजीनगरची जागा जिंकायची, मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता आम्हाला ही जागा